नमस्कार. आपण ऐकतोय कैलासवासी गोपाळ खंडेराव प्रधान यांच्या नो दाय सेल्फ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद अंतरीचा मागोवा. हा अनुवाद केलेला आहे प्राचार्य श्री म ना झोळ यांनी. आज आपण प्रकरण चालू करणार आहोत दुसरं, मुंबईतले दिवस. दिल्लीहून मुंबईला परतल्यानंतर काही दिवस माझी राहिलेली कामं संपवण्यात, कोर्टात हजर राहण्यास मी फार गुंतून गेलो होतो. एक दिवस शनिवार असूनही माझी शिल्की कामं संपवण्यासाठी मी लवकर कचेरीत आलो होतो. अत्यंत महत्त्वाच्या, फार फार जरुरीच्या अशा ज्या फायली होत्या त्या मी पूर्ण केल्या. तेवढ्यातच टेलिफोनची घंटा वाजली. माझ्या ऑपरेटरने शांतीलाल यांचा फोन असल्याचं सांगितलं. मी त्यांना फोनची लाईन जोडून देण्यास सांगितलं. त्या टोकाला शांतीलाल यांचा आवाज ऐकला. इकडच्या तिकडच्या नेहमीच्याच गप्पा झाल्यावर त्यांनी मला विचारलं, आज दुपारचा वेळ कसा घालवणार आहात? मी त्यांना उत्तर दिलं की दुपारी मला काही विशेष काम नाही आहे. 1 तासाच्या आत तुम्ही माझ्या कचेरीत जर येत असाल तर दुपारचा वेळ मजेत गप्पा मारण्यात घालवूयात. सुमारे अर्धा तासातच त्यांचं आगमन झालं. त्यांची प्रकृती आणि मानसिक स्थिती उत्तम दिसली. आपली काही सेवा असेल तर मला जरूर सांगा, असं मी म्हटलं. शांतीलाल यांनी टोमणा मारला. तुम्ही सॉलिसिटर लोक नेहमी धंद्याच्याच बाबतीत विचारणा करता. मला वाटतंय त्यामुळे तुम्हाला कधी काही खाजगी किंवा सामाजिक जीवनच नसावं ना. त्यावर मी म्हटलं, तुमचं अर्धवणं सत्य आहे. ते म्हणाले, तुम्ही नेहमी आपण कशात गुंतू नये म्हणून शब्द अगदी मोजून मापून तोलून कायदेशीर खाक्यात बोलता. कायदा आणि त्याचे परिणाम यांच्यापेक्षा निराळं तुम्ही काही बोलू शकतच नाही, असं तुम्हाला नाही वाटत? त्यावर मी म्हटलं, माफ करा शांतीला, तुम्ही इथे मला काही उपदेश करावा किंवा माझ्या धंद्याबद्दल किंवा खाजगी जीवनाबद्दल सूचना द्याव्यात याकरता नक्कीच आलेल्या नाही आहेत. कृपया तुमचा हेतू स्पष्ट करा आणि मला काही मदत करता येत असेल तर तसे संकोच न करता जरूर सांगा. त्यावर शांतीलाल म्हणाले, ह्या तुमच्या कचेरीत धंदेवक अशील आणि इतर खाजगी भेट घेणारे लोक येण्याची शक्यता आहे. आपण जरा दूर जाऊन निवांतपणे गप्पा गोष्टी करूयात. मला दुसऱ्यांचं म्हणणं समजून घेण्यासाठी बराच वेळ गप्प राहून दुसऱ्याला शांतपणे विचार करण्यास वाव देण्याची सवय आहे. माझी गाडी सौभाग्यवतीने आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आणि काही खरेदी करण्यासाठी बाहेर नेलेली आहे, असं मी त्यांना म्हटलं. मग आम्ही दोघंही शांतीलाल यांच्या गाडीतूनच बाहेर पडलो. आमची गाडी जुहूच्या दिशेने निघाली. मुंबईत अगदी एकांतात बसण्यात अतिसुंदर असा हे एक समुद्रकिनारा आहे. गाडीमध्ये शांतीलाल यांनी थोडंसं तोंड उघडलं. ते म्हणाले, मी आपणाला रेल्वे प्रवासात भेटलेल्या स्वामींच्याबद्दल काही गप्पा गोष्टी करणार आहे. माझ्याही मनात तेच विचार घोळत होते. जुहूला सागर अतिशय शांत, सुंदर आणि मोकळा आहे. सभोवार पसरलेली मऊ रेती आणि तो जुहूचा समुद्र आम्हाला जणू काही बोलवीतच होता. आम्ही त्यातल्या त्यात एक निवांत जागा पाहून तिथेच बसलो. शांतीलाल म्हणाले, तुम्ही काहीही म्हणा, पण हे स्वामी मला फारच मोठे वाटत आहेत. हे मी आध्यात्मिक दृष्टीने म्हणतोय. त्यांचा जर जास्तीत जास्त लाभ आपणाला झाला, अधिक जवळीक लाभली तर आपला आत्मिक विकास होण्यास खूप मदत होईल. मी स्वभावाने, रूढीने, परंपरेने, अनुयायित्वेने, सामाजिक दृष्टीने एक सच्चा धार्मिक मनुष्य आहे. मला स्वामीजींचे विचार फारच आवडले. मी हिंदूंचे प्रमुख ग्रंथ वाचलेले आहेत, प्रवचनं, व्याख्यानं ही ऐकलेली आहेत. परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी आणि त्याच्या कार्याविषयी काही निश्चित मतं मी बनवलेली पण आहेत. माझं जीवन मी माझ्या कुटुंबाच्या परंपरेनुसार धार्मिक संस्कारांनी संपन्न करण्यासाठी नेहमीच झटत असतो. गेल्या 45 वर्षात माझं जीवन धार्मिक तत्वानुसार चाललेलं आहे. मी माझं जीवन तसं बनवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्नही करत आहे. मी 4ही धाम यात्रा आणि भारतभर प्रवासही केलेला आहे. परकीय देशातूनही मी हिंडलो आहे. बरेचसं जग मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. स्वामींनी रेल्वेच्या अल्पकाळाच्या प्रवासात जे काही व्याख्यान दिलं आहे त्यामुळे माझ्या मूलभूत कल्पनांना धक्काच बसला आहे. त्यामुळे त्याबाबत त्यांच्याशी आणखीन बोलावं असं मला फारच वाटतं आहे. शांतीलाल पुढे म्हणाले, दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणून मी त्या विषयावर तुमच्याशी बोलावं म्हणून आज इथे आलेलो आहे.
आपल्या पाश्चात्य मित्रांना आपली भारतीय संस्कृती, मनोविज्ञान, धार्मिक कल्पना, आचार कळणं शक्यच नाही आहे. तुम्ही कित्येक वर्ष न्यायदेवतेच्या प्रांगणात कायद्याचं संरक्षण म्हणून वावरत आहात. तुम्हाला हिंदू अशिलांचं म्हणणं ऐकून त्यांचा पक्ष कसा मांडावा त्याचं ज्ञान आहे. तुम्हाला हिंदू कायद्यांचं अधिकृत ज्ञान चांगलंच आहे. हिंदू कायदा, हिंदू परंपरा, रूढी आणि व्यवहार याबाबत तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेत आहात. म्हणून आध्यात्मिक विषयावर स्वामीजींच्या विवेचनावर तुमच्याशी चर्चा करावी असं मी ठरवलं आहे. माझे ह्या पारमार्थिक क्षेत्रातील संशय दूर करण्यास तुम्ही मला मदत कराल अशी आशा आहे. तुमचा दृष्टिकोन काय आहे तो मला सांगाल तर फार बरं होईल. मी शांतीलाल यांना म्हटलं, धंद्याने तर मी वकील आहे. हिंदू कायदा आणि व्यवहार यांची मला चांगली माहिती पण आहे. पण मी धार्मिक माणूस काही नाही आहे. व्यक्तिशः धर्माचे आचार मी पाळलेले नाही आहेत. धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि व्याख्याने मी जरूर ऐकलेली आहेत. पण त्यांच्याकडे केवळ सामाजिक संमेलनं, करमणूक, मनोरंजन या दृष्टीनेच पाहिलेलं आहे. त्यापेक्षा जास्त महत्त्व मी धार्मिक गोष्टींना कधीही दिलेलं नाही आहे. वैयक्तिक स्वातंत्र्यावर तर माझा विश्वास आहे आणि त्यानुसारच मी वागतो. त्यासाठी मी वेळ आणि पैसाही खर्च करतो. माझ्या स्वतंत्र वृत्तीमध्ये इतरांची ढवळाढवळ नसावी असं मला मात्र नक्कीच वाटतं. माझ्या कुटुंबियांनाही मी असेच व्यक्तिस्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यांच्यासाठी योग्य तो खर्च आणि पुरेसा वेळ मी त्यांनाही देत असतो. कौटुंबिक स्वातंत्र्याखेरीज धर्माच्या बाबतीत मी काही फारसा सखोल विचारही केलेला नाही आहे. मला माझा व्यवसाय खूप आवडतो. त्या जीवनातून जे स्वारस्य, समाधान आणि शांती मला मिळते ती मात्र मला पुरेशी वाटते. माझ्या सध्याच्या व्यवसायात काही बदल असावा, नव्या प्रकारचं जीवन जगावं असं मला वाटत नाही. मी युरोपात प्रवास केलेला आहे, भारतभर भटकलेलो आहे. पण त्याचा हेतू केवळ धंद्यात तात्पुरता बदल, विश्रांती, निसर्गदर्शन, भिन्न समाजांचं दर्शन आणि हवामानाचा अनुभव घेणं एवढाच होता. माझे कायद्यांच्या पुस्तकाविषयी काही वाचन झालेलं आहे. मला मनोरंजक, काल्पनिक, धार्मिक आणि तत्त्वज्ञानविषयक कादंबरीवजा पुस्तकं विशेष आवडतात. पण धार्मिक तत्त्वांचे जड ग्रंथ मला कधीच आवडत नाहीत. मात्र मला हे मान्य केलं पाहिजे की स्वामीजींच्या भाषणाने मलाही अंतर्मुख केलेलं आहे. काही दूरगामी परिणाम स्वामींच्या भाषणाने माझ्यावर झाल्याचं निश्चितपणे मला जाणवतं आहे. स्वामीजींना जे सांगायचं आहे त्याबद्दल ते आत्मविश्वासाने निश्चितपणे बोलतात. त्यांनी आपले विचार स्पष्टपणे व्यक्तही केलेत. त्यात तर्क होता, संगत होती आणि निर्भय वक्तृत्वही होतं. मलासुद्धा त्यांचं भाषण पुन्हा पुन्हा ऐकावं असंच वाटत होतं. अर्थातच मी परमेश्वर प्राप्तीचा एखादा साधक नाही, सत्याचा शोधकही नाही. आत्मज्ञान, समाधान, शांती यांच्या आध्यात्मिक मार्गावरून चालणारा मी भक्त पण नाही आहे. अर्थातच आपण जर स्वामींच्या भेटीचा योग आणलात तर त्या बैठकीला उपस्थित राहणं मला नक्कीच आवडेल. त्यानंतर इतर गप्पा गोष्टी झाल्या. शांतीलाल यांनी स्वतःच्या जीवनातील संतांच्या, बुवांच्या अशा भेटींचे काही अनुभवही सांगितले. धार्मिक साधूंचे काही आश्चर्यकारक अनुभव मला त्यांनी कथन केले. माझा त्यांच्यावर मुळीच विश्वास बसला नाही. पण मी त्यांच्या सांगण्यावर विरोधी असं काही बोललो पण नाही, कारण मला त्यांना नाराजही करायचं नव्हतं. त्यांचा खुशीचा मूड मला मोडायचाही नव्हता. मी शांतपणे सर्व ऐकून घेतल्यामुळे त्यांनाही बरं वाटलं. रात्र बरीच होईपर्यंत आम्ही जुहूच्या किनाऱ्यावर बसलो होतो. समुद्र किनाऱ्यावर एका हॉटेलमध्ये जाऊन चहा घेतला आणि आम्ही घरी परतलो. मला माझ्या घरी पोचवून शांतीलाल स्वतःच्या घरी गेले. रेल्वेच्या डब्यात शांतीलाल मला भेटले तेव्हाच माझं त्यांच्याबद्दलचं मत काहीसं मोघम होतं. ते या भेटीने स्पष्ट झालं. धंद्यामध्ये यशस्वी असे एक श्रीमंत गृहस्थ एवढीच माझी त्यांच्याबद्दलची कल्पना होती. पण ते श्रीमंत असूनही सुशिक्षित आणि संस्कार संपन्न आहेत असं या भेटीत मला दिसून आलं. त्यांच्या बोलण्यावरून ते मोकळ्या स्वभावाचे, मोकळ्या मनाचे आहेत आणि आपलं काही जर चुकलं तर खात्री होताच ते सुधारून घेणारे हे आहेत असं मला दिसून आलं. त्याच दिवशी रात्री मला त्यांचा पुन्हा फोन आला. त्यांनी मला चांगली बातमी दिली. दुसऱ्या दिवशी दुपारी स्वामी शांतीलाल यांच्या घरी चहापानासाठी येत आहेत ही अत्यंत आनंदाची बातमी त्यांनी मला सांगितली. त्यामुळे आपलं भाग्य उजळलेलं आहे असं त्यांना वाटलं. मलाही त्यांनी बोलवलं. मी मोठ्या आनंदाने बैठकीला उपस्थित राहण्याचं मान्य केलं. रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मी शांतीलाल यांच्या बंगल्यावर जाऊन पोचलो.
त्यांचा बंगला, दिवाणखाना, फरशी सारं कसं छान नीटनेटकं असं होतं. उंची फर्निचर, जाजम, बैठकीची सोय सारं काही उत्तम होतं. त्यांच्या पत्नीची आणि मुलांची त्यांनी माझ्याशी ओळख करून दिली. त्यांचा मुलगा पत्नीसह कलकत्ता इथे काही समारंभासाठी गेला होता. त्यांची पत्नी मध्यम वयाची, नीटनेटक्या बांध्याची, निरोगी आणि हसतमुखच होती. ती सुशिक्षित आणि शांतीलाल यांच्याबरोबर परदेश प्रवास करून बहुश्रुत बनलेली दिसत होती. ती इंग्लिश बोलण्यात तर सराईतच दिसली. त्यांची कन्या 13 वर्षाची असावी. माध्यमिक शाळेत ती शिकत होती. त्यांचा मुलगा पदवीधर असून वडिलांच्याच उद्योगधंद्यात मदत करीत होता. थोड्याच वेळात प्रोफेसर डेव्हिड आणि मिस रोज यांनी प्रवेश केला. फादर अँड्रूजही पत्ता शोधित आले. येता क्षणी जागेवर बसताच त्यांनी स्वामी केव्हा येणार त्याबद्दल चौकशी केली. ते हसून म्हणाले, तुमच्या स्वामींनी मला आमूलाग्र गडबडवून टाकलेलं आहे. मला खोलवर विचार करण्याची चांगली सवय आहे. पुरेशा चिंतनानंतर बौद्धिक कसोटीवर घासून खात्री झाल्यावरच मी नवीन मतं स्वीकारतो. माझी जुनी मतं, जुने निर्णय यांना स्वामींनी चांगलाच धक्का दिलेला आहे. मी जे काही वाचलं, जे काही ऐकलं, विचारपूर्वक वर्तन जे काही केलं ते सर्व पुन्हा एकदा नीट तपासणं जरुरीचं आहे असं मला आता वाटायला लागलं आहे. नवीन सत्य सापडलं आणि त्याबाबत माझी खात्री झाली तर जुने टाकायला मी काही भीत नाही. स्वामींनी धर्माबद्दल जे मूलभूत विचार रेल्वे प्रवासात प्रकट केले त्यांनी मला चिंतनशील बनवलेलं आहे. चर्च, धर्म, ईश्वर यांच्या मार्गाने जाणाऱ्या माझ्यासारख्या धर्मगुरूंना अंतर्मुख बनवण्यास स्वामी कारण ठरलेले आहेत. मानवतेच्या सेवेसाठी प्रमुख मिशनरी बनलेल्या मला त्यांचं मार्गदर्शन खूपच मार्गदर्शक वाटलं आहे. त्यांचे विचार आणखीन ऐकावेत असंही मला वाटतं आहे. त्यासाठी इंग्लंडला जाण्याचा बेतही मी रहित केलेला आहे. स्वामीजींनी जर माझा स्वीकार केला तर मी त्यांचा प्रथम शिष्य बनण्यास तयार आहे असं जाहीर करून त्यांनी आम्हाला चकितच केलं. नंतर ते म्हणाले, आम्ही जे सांगतो, जो उपदेश करतो ते सगळं पुस्तकी ज्ञान आहे. बायबलचे उतारे पाठ करून आम्ही व्याख्यानं देतो. आम्हाला कसलाही अनुभव नाही. आम्ही स्वतंत्र नाही आणि आम्हीच जर मुक्त नसलो तर आम्ही लोकांना मुक्तीचा मार्ग कसा काय दाखवणार? मुक्तीची सेना वाढवून आम्ही काय करणार आहे? स्वामी हे खरे मुक्तात्मा आहेत, सिद्ध पुरुष आहेत. फादर अँड्रूज यांचं हे बोलणं ऐकून आम्ही सर्वजण थोडा वेळ स्तब्ध झालो. त्यांचा मनमोकळेपणा, चुका कबूल करण्याचं धैर्य आणि सत्याचं प्रेम याचं मला फार कौतुक वाटलं. कुमारी रोज या शांततेचा भंग करून म्हणाल्या, मला धर्मातलं काही समजत नाही. जन्माने तर मी ख्रिस्ती आहे, पण तो योगायोग झाला. रूढ धर्म ही विचार करण्यासारखी मोठी गंभीर बाब आहे असं मला वाटत नाही. मात्र मी रविवारी प्रार्थना करते. प्रार्थनेचा उद्देश मला माझ्या पापाबद्दल क्षमा व्हावी आणि जीवनातील त्रुटी नाहीशा व्हाव्यात एवढाच असतो. परंतु प्रार्थनेमुळे मला जीवनातील समस्यांची उत्तरं मिळतील असं मला काही वाटत नाही आहे. श्रद्धेपेक्षा केवळ सवय म्हणून मी देवाची प्रार्थना करते. सद्गुणांचं आणि चांगल्या सवयीचे महत्त्व जीवनात निश्चित आहे अशी माझी श्रद्धा आहे. माझ्या देवाच्या न्यायावर माझा विश्वासही आहे. त्याच पुढे म्हणाल्या, मी दर रविवारी प्रार्थनेला जाते. ते मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या भेटी होतात म्हणून. धर्माच्या विशेष प्रेरणेने जात नाही मी. शिवाय समाजात प्रार्थनेला जाणं मानसन्मानाचं वाटतं, तीही एक रूढीच आहे. शेवटी प्रोफेसर डेव्हिड यांच्याकडे वळून त्या म्हणाल्या, प्राध्यापक तुम्हाला काय वाटतं? प्राध्यापक डेव्हिड यांनी त्यांच्याकडे 1 मिनिटभर टक लावून पाहिलं आणि म्हटलं, धर्माच्या मूलभूत अर्थाच्या दृष्टीने मी धार्मिक नाही. मी चर्चमध्ये देखील क्वचितच जातो, परंतु तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक असल्यामुळे मी स्वामीजींच्या विवेचनाकडे अभ्यासाच्या दृष्टीने बघतोय. धर्मगुरूंच्या कुटुंबात माझा जन्म झाला आहे आणि त्यातच मी वाढलो म्हणून मी ख्रिस्ती आहे. पण त्यापेक्षा विशेष त्यात काही नाही आहे असं मला तरी वाटत नाही. धर्म ख्रिश्चन, त्यातली उदात्त तत्व, व्यवहार, धार्मिक रूढी आणि चालीरीती ही सारी मला धर्माकडे आकर्षित करू शकलेलीच नाही आहेत. बुद्धी मला जास्त आकर्षक आणि विश्वासार्ह वाटते. रेल्वे प्रवासात स्वामीजींनी आपल्या बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनाने धर्माबद्दल, मानवी उत्क्रांतीबद्दल आणि मूलभूत क्रांतीबद्दल जे विचार मांडले त्यामुळे त्या विषयांकडे माझा ओढा वाढलेला आहे हे मात्र निश्चित आहे. तेवढ्यातच स्वामींनी दिवाणखान्यात प्रवेश केला. ते आपल्या नेहमीच्या संन्याशाच्या वेशात होते.
त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकत होतं. त्यांच्याबरोबर आधुनिक पोशाख केलेला एक तरुण रुबाबदारपणे आत आला. त्याने फुलांची एक परडी बरोबर आणली होती. आम्ही सर्वजण स्वामींच्या सन्मानार्थ उठून उभे राहिलो. त्यांनी सर्वांनाच अभिवादन केलं. सौ शांतीलाल, कुमारी रोज यांनीही नमस्कार केला. नंतर त्यांच्याबरोबर आलेल्या तरुणाची ओळख करून दिली. ते गृहस्थ 25 वर्षाचे तरुण होते. ते शेठ मोहनदास यांचे चिरंजीव असल्याचं मला कळलं. त्यांनीही सर्वांना नमस्कार केला. सर्वजण बसल्यानंतर स्वामींनी सौ शांतीलाल यांच्या सौंदर्याबद्दल, सद्गुणांबद्दल, गृहकृत्यात निपुण असल्याबद्दल उल्लेख करून नमस्कार केला. सौ शांतीलाल जरा लाजल्याच आणि आपल्या पतीकडे पाहायला लागल्या. स्वामीजींनी सौ शांतीलाल आणि कुमारी रोज यांना पुष्पगुच्छ भेट म्हणून दिले. दिवाणखान्यात त्या फुलांचा सुगंध दरवळला. दोघींनीही स्वामींना लावून नमस्कार केला. स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिले. सौ शांतीलाल म्हणाल्या, स्वामीजी, तुम्ही वर्णन केलं तसं काही सद्गुण माझ्यात नाही आहेत. त्यावरूनच आपल्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. मला नातू असल्यानं मी अजिबाई आहे, तेव्हा तुम्ही म्हणता तशी तरुण आणि सुंदरही नाही. स्वामी म्हणाले, समय ही मनाची काल्पनिक धारणा आहे. काळाची कल्पना शारीरिक वय, सामाजिक आणि नैसर्गिक घटना कळण्यासाठी आणि गणिताप्रमाणे जीवनाचं मोजमाप करण्यासाठी मनाने शोधून काढलेली आहे. काळ ही मनाची धारणा असल्याने त्याला वास्तविक अस्तित्व काहीही नाही आहे. जगातील व्यवहारासाठी मात्र काळाचं फार मोठं महत्त्व आहे. माणसाचं खरं सौंदर्य, त्याचा आकर्षक डौल त्याच्या अंतरंगात असतो, बाहेर मुळीच नसतो. कागदाची कृत्रिम गुलाब पुष्प हुबेहूब चांगली आणि सुंदर दिसतात, पण खऱ्या गुलाबाचा सुगंध ज्ञानेंद्रियाच्या आणि मनाच्याही पलीकडेच पसरतो ना, आणि तो सुखद वाटतो की नाही. तो सुगंध इंद्रियांच्या पलीकडे जाऊन अंतःकरणाला आनंदित करतो. सौंदर्याचा आणखीन एक विशेष असा आहे की सौंदर्य हे फक्त चालू जिवंत वर्तमान क्षणात असतं. त्याला भूतकाळ किंवा भविष्यकाळही नसतो. सौंदर्य हे क्षणाक्षणाला नवनवेच होतं आणि त्याचा नाश कधीही होत नाही. ते अविनाशी आहे. तुम्ही दोघी, मी हे जे काही सांगतोय ते आत्ता समजू शकणार नाही आहेत, पण शांतीलाल आणि रोज, तुम्ही माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवा. तुम्ही दोघीही अत्यंत सुंदर आहात. तुम्ही सर्वांनी सुखी व्हावं असाच माझा आशीर्वाद आहे. या दोघी महिलांनी त्यांना पुन्हा एकदा वंदन केलं. स्वामींनी इतर सर्वांची आस्थेने चौकशी केली. नंतर ते फादर अँड्रूज यांच्याकडे वळून म्हणाले, फादर, इंग्लंडला जाण्याबद्दल तुम्ही काय ठरवलं आहे? तुमचा प्रवास लांबला असेल तर ठीकच होईल. हल्ली बोटीला केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. सध्याचे दिवस युद्धापूर्वीच्या शांततेचे अर्थातच धोक्याचे आहेत. त्यापेक्षा मित्रमंडळीत आणि स्नेही सोबत्यात असणं चांगलं आहे. हे स्वामींचं बोलणं ऐकून रोज यांनी फादर अँड्रूज यांच्याकडे उत्सुकतेने पाहिलं. फादर म्हणाले, स्वामीजी, आपल्या बोलण्याचा हेतू मला उमगला नाही आहे. तुमचं असं म्हणणं आहे का की मला बोट काल मिळाली नाही म्हणून मी भावी संकटामधून वाचलेलो आहे? स्वामीजी हसले आणि उद्गारले, कोणत्याही बोलण्यावरून एकदम निर्णयावर येण्याची घाई करू नका. त्याविषयी यथावकाश जे काय व्हायचं असेल ते होईल. एवढं बोलून स्वामीजींनी तो विषय तिथेच थांबवला. त्यानंतर आम्ही सर्वांनी फराळावर तावच मारला. स्वामीजींना दुधाचा सोनेरी कप आणि काही फळं देण्यात आली. ते काही घेण्यास तयार नव्हते, पण मालकांनी पाहुण्यांच्या स्वागताची केलेली तयारी पाहून स्वामींनी ते दूध घेतलं, फळांचा आस्वाद घेतला. फादर अँड्र्यूज यांनीही फलाहारावरच भर दिला. प्रोफेसर डेव्हिड आणि मिस रोज यांना भारतीय पद्धतीचा चहा, फराळ खूप आवडला. गप्पा मारीत मारीत आमचं चहापान चाललेलं होतं. तेवढ्यातच फादर अँड्रूज यांनी अचानक स्वामींच्याकडे वळून विनंती केली की, स्वामीजी, तुमचं ते रेल्वे डब्यातलं भाषण मला खूप आवडलं. त्याच विषयावर मला तुमचे आणखीन काही विचार हवे आहेत. तेव्हा तुम्ही केव्हा मोकळे आहात? तुम्हाला कुठे भेटायचं ते कृपा करून सांगावं. स्वामींनी त्यांच्याकडे 1 मिनिट पाहिलं आणि म्हटलं, तुम्हाला जर काही विशिष्ट समस्येचं उत्तर हवं असेल तर त्याबाबत आपण बोलू. मी जिथे उतरलेलो आहे तिथे बहुतेक दुपारनंतर मी मोकळाच असतो. तुमचं तिथे स्वागतच होईल, केव्हाही यावं. मी मध्येच म्हणालो, स्वामीजी, फादर यांचं तुमच्याशी जरी खाजगी महत्त्वाचं काम असेल तर आम्हाला काही म्हणायचं नाही, पण जर आम्हाला परवानगी मिळाली तर आम्हीही तिथे येऊन आपल्या चर्चेचा लाभ घेऊ. सौ शांतीलाल यांनी माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, आम्ही प्रवासातलं काहीही ऐकलेलं नाही आहे.
तर स्वामीजींचे धार्मिक आणि इतर विचार आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. स्वामीजी माझ्याकडे पाहून म्हणाले, माझी काही हरकत नाही आहे, उलट सर्वजण आलात तर मला आनंदच वाटेल. वकील साहेब, तुम्ही आपल्या पत्नीलाही त्या तयार असतील तर घेऊन या. स्वामीजींच्या बरोबर असलेले तरुण मनुभाई म्हणाले, स्वामीजी आमच्याकडे सध्या उतरलेले आहेत, ते आम्ही आमचं परमभाग्यच मानतो. माझे वडील मोहनदास आणि आम्ही सर्व कुटुंब तुमचं स्वागतच करू. आमच्या घरी आल्याबद्दल स्वतःला धन्यच समजू. आम्हालाही स्वामींच्या विचारांचा लाभ तुमच्यामुळेच होईल, तेव्हा वेळ ठरवावी. स्वामीजी म्हणाले, त्यात काही भाग्य अथवा उपकार नाही आहेत. बोलणं हा माझ्या आवडीचाच छंद आहे. मी फक्त मला उमगलेल्या सत्याचा आविष्कार करतो, कारण ते सत्य मी स्वतः अनुभवलेलं आहे. हा मताचा प्रश्न नाही आहे. वस्तुस्थिती आणि मत यामध्ये फार फरक आहे. मी मत सांगत नाही, तर सत्य तेच प्रकट करतो. तुम्हाला ते समजेल किंवा समजणार नाही. तुम्ही ते सत्य स्वीकारत किंवा नाकारालही, पण सत्य ते सत्य म्हणूनच असतं. माझ्या पात्रतेपणे मी ते शब्दात पकडण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोचवण्याचा नक्की प्रयत्न करीन. तुम्ही दिवस वेळ असं ठरवा आणि मला कळवा, म्हणजे मी त्यावेळी घरी मोकळा राहीन. फादर अँड्रूज त्यावर म्हणाले, वेळ घालवण्यापेक्षा आपण उद्या संध्याकाळी 6 वाजता भेटूयात का? त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सोमवार होता. तो नक्की झाला. सर्वांनी शेठ मोहनदास यांच्या बंगल्यावर बरोबर 6 वाजता भेटावं असं ठरल्यावर स्वामी मनुभाईंबरोबर आपल्या मुक्कामावर निघून गेले. ते गेल्यानंतर मिस रोज मला म्हणाल्या, उद्याच्या मीटिंगचा हेतू मला नीटसा समजला नाही. मला धार्मिक आणि तत्त्वज्ञानविषयक चर्चा मुळीच आवडत नाही. पण मला मात्र स्वामी खूप आवडलेत. त्यांच्या भाषणाची पद्धत तर फारच वेधक आहे. मात्र मला जर चर्चा आवडली नाही, विषयाची गोडी लागली नाही, तर मी मध्येच निघून जाईल. त्याबद्दल तुम्ही सर्वांनी मला माफ करा म्हणजे झालं. फादर अँड्रूज म्हणाले, मला खात्री आहे की स्वामीजींचं भाषण तुम्हाला नक्की आवडेल. पण तुम्हाला कंटाळा आला तरी तुम्ही तिथे थांबूनच ऐकावं असा स्वामींचा आग्रहही असणार नाही. माझ्या दृष्टीने स्वामीजी हे एक मोठे गूढ व्यक्तिमत्व आहे. ते उकलून पाहता आलं तर पाहण्याचा हा प्रयत्न आहे. या विचारांशी सर्वजण सहमत झाले. नंतर ही बैठक घडवून आणल्याबद्दल शांतीलाल यांचे आभार मानून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. जय शंकर बाबा. आजचं प्रकरण दुसरं आपण इथेच संपवणार आहोत. जय शंकर बाबा.